उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रयागराजच्या संगमावर शाही स्नान। मंत्री उदय सामंत, दादा भुसे, मंत्री भरत गोगावले प्रयागराजच्या संगमावर। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून सत्र न्यायालयात अपील दाखल। अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयानं दिलेल्या निकालाला कोकाटेंकडून आव्हान। माणिकराव कोकाटेंनी सांगितला, महायुतीच्या कामाचा फॉर्म्युला। निवडून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दम दिला। 100 दिवसांचा कार्यक्रम देण्याच्या सूचना केल्या। कोकाटेंचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा 1 मार्चला राजापूर दौरा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नव्या शाखेचं राऊत करणार उद्घाटन। मातोश्रीवर पुणे आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक। रश्मी ठाकरे यांची बैठकीला अनुपस्थिती। यूपी गणेश मूर्तींवर न्यायालयानं घातलेल्या बंदीविरोधात राज्यभरातील गणेश मूर्तिकार आक्रमक। रायगडमधील गणेश मूर्तिकारांनी घेतली आमदार महेंद्र दळवींची भेट। पीओपी बंदीवर तोडगा काढण्याची मागणी। इगतपुरी रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ। लखनौ लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरफास्ट गाडी 1.5 तास इगतपुरी स्थानकात थांबल्यानं प्रवाशांचा संताप। जळगावात स्वस्वरूप संप्रदायाच्या कार्यकर्त्यांचं जोडेमारो आंदोलन। नरेंद्र आचार्य महाराजांबद्दल वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला। शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद यांचं अपघाती निधन। बळीद हे अनेक वर्ष मनमाड शहर प्रमुख होते। तेलंगणातल्या नागर कर्नूल जिल्ह्यात बोगदा कोसळून दुर्घटना। घटनेला 48 तास उलटून गेल्यानंतर ही बचाव कार्य सुरूच। दुर्घटनेत 13 मजूर जखमी, 29 जण सुखरूप बाहेर तर 8 जण अडकले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।